ऑटोकॅडच्या काही जनरल सेटिंग्ज आहे ज्या आपल्याला बघायच्या आहे आज है ना. ऑटोकॅड सुरू केल्यावर जर आपल्याला एक नवीन फाईल उघडायची आहे तर आपण फाईल किंवा न्यू वर क्लिक करतो. स्टँडर्ड पद्धत जी आहे ती समजून घ्या की फाईल न्यू केल्यावर ओपन वर डायरेक्ट क्लिक कधी पण नाही करावं, है ना. ते करायसाठी काय करायचं, याच्या साईडला हा जो छोटासा ट्रायंगल आहे इथे क्लिक करा आणि ओपन विथ नो टेम्पलेट मेट्रिक हे नेहमी हे मेट्रिक मध्येच आपली ड्रॉइंग ओपन करायला पाहिजे, साधं ओपन करू नका. ठीक आहे. ओपन विथ नो टेम्पलेट मेट्रिक म्हटलं आणि हा प्लस साईननी तर कधीच ड्रॉइंग उघडावी नाही. आपल्याला माहित नाहीये आपल्या सिस्टम मध्ये काय सेटिंग आहे, ती मेट्रिक मध्ये फाईल ओपन होते आहे की इम्पिरियल मध्ये. म्हणून सर्वात आधी आपली फाउंडेशन जर बरोबर असेल, आपल्या युनिट जर बरोबर असतील तर व्हर्जन 2 ला आपली ड्रॉइंग परफेक्टली नेहमी व्यवस्थित ठिकाणीच जाणार आहे, है ना. तर ही सर्वात पहिली सेटिंग आहे ड्रॉइंग ओपन करायची. याच्यानंतर जे काम करणं सुरू करायचं आहे ते काम सुरू करा. आता याच्यात एक अजून आहे, जर लाईन कमांड आणि ब्लॉक कमांड वापरत असाल तर ते व्हर्जन 2 साठी प्लीज वापरू नका. आपल्याला जे काही कामं करायचे आहे ते पीएल कमांडनीच वापरायचे आहे. ज्यांना पीएल कमांड येत नाही त्यांच्यासाठी आहे काही छोट्या 2-4 कमांड शिकवून देतो इथे. पीएल टाईप करायचं, एंटर करायचं. पीएल टाईप केल्यावर जिथे जसा पॉलिगॉन बनवायचा आहे तिथे करायचा आणि पहिली आणि शेवटचा जो पॉइंट आहे त्याच्यावर घेऊन जायचं आहे. बघा, हे घेऊन गेल्यावर इथे हा ओ स्नॅपची सेटिंग येत आहे. ही ओ स्नॅप ऑन असल्यामुळे माझं एंड पॉइंट एक्झॅक्टली येत आहे. ओ स्नॅप सुरू कसं होतं आपलं, F3 फंक्शन की सोबत. जर नवीन लॅपटॉप आहे तर फंक्शन की बॉटम लेफ्टला असतं आणि F3 दाबायचं आहे. बघा, खाली ओ स्नॅप ऑन ऑफ लिहून येत आहे. ओ स्नॅप आपलं ऑन असणं, ही हिरवा डब्बा जसा येतोय हे येणं गरजेचं आहे. हे केल्यावर एंटर दाबलं. आता हे जी ओ स्नॅप आहे याची सेटिंग जर शिकायची असेल तर वेगळ्या वेगळ्या व्हर्जन मध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आहे. नवीन व्हर्जनला हे इथे कुठेतरी आहे, 2013 ला इथे कुठेतरी असेल आहे. अजून त्याच्या खालचे जर व्हर्जन्स असतील तर तिथे ओ स्नॅप डायरेक्टली लिहिलेलं आहे, है ना. हे ओ स्नॅप वर राईट क्लिक जर केलं आपण आणि ही सेटिंग जर बघितली तर बघा आता सध्या माझं काय काय सुरू आहे. एंड पॉइंट, नोड, इंटरसेक्शन, हे असे असं म्हणजे हे काय ऑप्शन्स आहे, जॉमेट्रीचे सगळे इम्पॉर्टंट पॉइंट्स दिलेले आहे. जनरली लोकांचं सिलेक्ट ऑल असतं आणि याच्यावर काम करतात. प्लीज हे करू नका. माझा जो अनुभव आहे आतापर्यंतच्या रोवरचा डेटाचा, तो काय आहे की तो येऊन जातो नोडनी सिलेक्ट होऊन जातात. आपला जो क्रॉस हेअर असतो त्याचा जो सेंटरचा पॉइंट असतो तो नोडनी 90% कव्हर होऊन जातो. जर नोडनी कव्हर होत नाहीये तर इंटरसेक्शन वर टिक लावा. आपले सगळे रोवरचे पॉइंट सिलेक्ट होऊन जातात या दोन सेटिंगनी. आता जर वाटत आहे तर एंड पॉइंट करा. एंड पॉइंट फक्त जी पॉलीलाईन आपण जशी जोडत होतो त्याच्यासाठी एंड पॉइंट जर केलं तर तुमची ड्राफ्टिंग खूप फास्ट आणि खूप अॅक्युरेटली होऊन जाईल. ठीक आहे. जशी रिक्वायरमेंट असेल. आणि हे ड्रॉइंगच्या मध्ये सुद्धा आपल्याला स्नॅपिंग ची सेटिंग चेंज करता येते. स्नॅपिंग कशी सुरू करायची ती मी एकदा परत सांगतो. हे बघा, जर तुमच्या कीबोर्ड जुना आहे तर F3 डायरेक्ट दाबल्या जाईल. नवीन असेल तर FN की बॉटम लेफ्टला असेल आणि F3 दाबा. बघा, ही आली का इथे FN F3 ही विंडो येते का. जर माझं कमांड सुरू असेल पीएल मध्ये, एंटर केलं तर FN F3 दाबलं तर बघा ही आली कमांड. सुरू सुरू बंद होते काही कमांड सुरू बंद होईल माझी, तर मला ऑन ऑफ करायचंय हे. ठीक आहे, येत आहे लक्षात. फंक्शन की सुरू बंद करायसाठी मला इथे करायचं आहे, है ना. हं. आता मी जर एंड पॉइंट घेऊन ठेवलेला आहे आणि फंक्शन की F3 दाबली तर माझं ओ स्नॅप ऑफ आलं, लिहिलं आलं का. आणि जर FN F3 परत दाबलं तर ऑन आलं का.
खात्रीपूर्वक बघा की माझं ओ ओ स्नॅप सुरू आहे, तरच तुमची परफेक्ट ड्रॉइंग क्रिएट होणार आहे. ठीक आहे. याच्यात हे पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ओके. दुसरी गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे की लेयर्स कशा क्रिएट करायचे आहे. लेयर वरच काम करा. LA कमांड दिली मी. LA कमांड दिल्यावर ही माझी विंडो येते. हे इथे बघा, वेगळ्या वेगळ्या व्हर्जन्स मध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असेल हे खूप सारे कागद आणि एक ऑरेंज कलरचा स्टार जर दिसत आहे, तर त्या ऑरेंज कलरच्या स्टार वर क्लिक केल्यावर इथे बघा लेअर 1 आलेला आहे. आपल्याला वहिवाटीची नवीन लेअर क्रिएट करायची आहे. याला वहिवाट द्या. कलर आपण असा ठरवलेला आहे की वहिवाट आपण लाल रंगाची बनवू. याला लाल रंग द्या. ठीक आहे. ओके करा. ही लाईन टाईप बघा कंटिन्युअस येत आहे का? वहिवाट सहसा तुम्ही कशी बनवता? तुम्ही बनवता ती डॉटेड असते. तर ती करायसाठी डॉटेड डॅश्ड हे सिलेक्ट केलं तुम्ही. ओके म्हटलं. इथे डॅश्ड म्हणा आणि ओके म्हणा. ही डॅश्ड बनलेली आहे. ठीक आहे. आणि आता एक अजून लेअर लागेल आहे आपल्याला रेकॉर्डची. रेकॉर्ड म्हटला इथे आणि रेकॉर्डला सहसा निळ्या रंगाचा बनवा. निळा रंग म्हटला. ओके म्हटलं. तर ही रेकॉर्ड निळ्या रंगाची बनेल, पण ही पण डॅश्ड आलेली आहे. हिला कंटिन्युअस करून. बरोबर आहे. आता काय करायचं आहे, हे लेअर बनले. आता बघा सध्या आपल्या हे काम पांढरे पांढरे झालेले आहे. याला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. सपोज करा आपण वहिवाटच्या लेअरवर काम करायचं आहे. इथे टिक बघा, हिरवा टिक कशावर आहे? झिरो लेअरवर आहे. म्हणजे झिरो लेअर डिफॉल्ट आहे. जे काही काम करणार आहे ते झिरो लेअरवर होणार आहे. आता जर आपण वहिवाटीवर टिक केलं, तर बघा आता जे काम करू, PL कमांड करून मी जर आलो, तर आता बघा माझी वहिवाटीवर काम व्हायला लागलं. सपोज करा काम केल्यावर मला वाटतंय आता मला रेकॉर्ड लेअरवर काम करायचं आहे. मी रेकॉर्ड लेअरला क्लिक केलं. इथे आलं PL म्हटलं. आता जे बनेल ते माझं रेकॉर्ड लेअरवर बनेल आहे. ओके. आणि याच्या पुढे जाऊन सपोज करा काम करताना चुका होणारच आहे. ही चूक लेअरवर गेलेली आहे. सपोज करा ही झिरो लेअरवर गेलेली आहे. ही रेकॉर्ड लेअरवर जायची होती. हिला सिलेक्ट करायचं, राईट क्लिक करायचं, प्रॉपर्टीज म्हणायचे आहे. बघा हे लेअर झिरो दिसत आहे का? हे झिरो लेअरच्या इथे क्लिक केल्यावर याला सपोज करा वहिवाटीवर पाठवायचं आहे. याला वहिवाटीवर पाठवून दिलं, तर ही माझी इमेज जो ऑब्जेक्ट आहे तो वहिवाटीच्या लेअरवर गेला. याला सिलेक्ट केलं, राईट क्लिक केलं, याला रेकॉर्डवर पाठवायचं आहे. इथे झिरोवर गेलो मी आणि हे रेकॉर्डवर पाठवून दिलं. हे बघा कलर जे आहे ते नेहमी बाय लेअर असायला पाहिजे, बाय ब्लॉक किंवा इथे डिफॉल्ट तुमचे कलर्स बदलू नका. लाईन टाईप कलर हे दोन्ही आयटम जे आहे हे बाय लेअर असायला पाहिजे. ती स्टँडर्ड चांगली प्रॅक्टिस आहे. ओके. ठीक आहे. आता याच्यात एक सेटिंग आपण अजून बघून घेऊ की आपली ड्रॉइंग खालच्या व्हर्जन मध्येच कशी सेव्ह होणार आहे. जर जुनं व्हर्जन असेल तर त्याच्यात टूल्स दिसेल, टूल्स मध्ये ऑप्शन्स दिसेल आणि जर नवीन व्हर्जन असेल तर इथे ए वर क्लिक जेव्हा कराल तेव्हा ऑप्शन्स येतं. ठीक आहे. या ऑप्शन्स वर इथे बघा ओपन आणि सेव्ह, याला डिफॉल्ट खालच्या व्हर्जन मध्ये ठेवा. वरच्या व्हर्जन मध्ये सेव्ह करू नका. तुमची फाईल तुम्ही कुठल्याही मित्राला तुमच्या पाठवली, कुठल्याही साहेबांना पाठवली तर ती ओपन होत नाही. कारण जर वरच्या व्हर्जनचं जर कॉन्फ्लिक्ट असेल तर तुम्ही 2000 मध्ये सेव्ह केली तर तुमची ड्रॉइंग नेहमीच ओपन होणार आहे. ठीक आहे. याच्या पुढे जाऊन जनरली हे सगळेजण काळ्या बॅकग्राऊंड वर काम करतात. काळ्या बॅकग्राऊंड वर काम करावं नाही. हे पांढऱ्या बॅकग्राऊंड वर काम करायचं असतं. इथे कसं येणार, हे डिस्प्ले मध्ये आले जर तुम्ही दुसरा टॅब जो आहे तो डिस्प्लेचा होता. हा कलर्स दिसतोय का? या कलर्सला व्हाईट ठेवून मग काम करावं. सायंटिफिक रिझन आहे, डोळ्यांवर आपल्या इफेक्ट जास्ती होत नाही. याची ब्राईटनेस कमी ठेवा जर तुम्हाला वाटत असेल तर. तर हे काम असं केलं तर तुमचे काम सोपे होतील. हे काही सेटिंग्स याच्यात दाखवलेले आहे. उरलेल्या काही सेटिंग्स किंवा काही कमांड्स पुढच्या व्हिडिओत आपण बघूया.